गोकुळ दूध संघाची निवडणूक पार पडणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपल्याला काही घडामोडी पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल ठराव दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. काल माजी चेअरमन विश्वास पाटील म्हणजे आबाजी यांनी काल आपला ठराव जो आहे तो दाखल केला आहे. यावेळेला अरुण डोंगळे, नावीद मुश्रीफ, वीरेंद्र मंडलिक या सगळ्यांची उपस्थिती होती. या सर्वांनी आपापले ठराव काल गोकुळचे दाखल केलेले आहेत. त्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी संचालक अरुण डोंगळे यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हटले होते, आबाजी म्हणजे विश्वास पाटील हे गोकुळचे बाप आहेत आणि आता मी आबाजींसोबत आहे. आम्ही ज्या बाजूला त्या बाजूचा विजय हा निश्चित आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. आणि या वक्तव्यावरून आपण पाहिलं तर कालपासून जो आहे तर तो वाद गाजतोय आणि त्यांचं हे वक्तव्यही गाजतंय. आता यावर आमचे जे प्रतिनिधी आहेत राहुल गडकर यांनी काही विश्लेषण केलंय. ते विश्लेषण आज मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणतायत की गेल्या 35 ते 40 वर्षापासून सर्वसामान्य दूध उत्पादक आणि सभासदांनी ज्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं, ज्यांच्या हातात सत्ता दिली, त्यांच्याच तोंडातून आता गोकुळचा सातबारा बदलण्याची जी ती भाषा केली जाऊ लागली आहे. माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि माजी संचालक डोंगळे यांनी हे वक्तव्य करून स्वतःची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्यांचं मत आहे. ज्या संचालकांना कार्यवाहू म्हणून गोकुळमध्ये कारभार करण्याची संधी मिळाली, लोकांनी संधी दिली, तेच आता स्वतःला गोकुळचे बाप म्हणून घेत असतील तर दूध उत्पादकांनी काय करावं, असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे. गोकुळ दूध संघाची स्थापना झाल्यापासूनच हा दूध संघ जो आहे तर तो उत्पादक शेतकऱ्यांचा राहावा यासाठी आनंदराव पाटील चुवेकर यांनी मोठे कष्ट घेतले. शिवाय माजी आमदार महादेवराव महाडिक, दिवंगत आमदार PN पाटील किंवा माजी संचालक असतील अरुण नरके किंवा काँग्रेसचे नेते सतेज पाटील असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील हसन मुश्रीफ, तर यांची एकच भूमिका राहिली आहे की गोकुळ हा सर्वसामान्यांचा आणि शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे. त्यानंतर दूध उत्पादक शेतकरी हाच इथला मायबाप राहिला पाहिजे, अशी भूमिका घेऊन इतके दिवस या सर्वांनी हे राजकारण केलंय. परंतु आता माजी संचालक अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांनी हे वक्तव्य करून किंवा हा विषय काढून एकंदरीतच गोकुळचा बाप बदलण्यामागे काय कारण आहे यावर आता सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. एक प्रकारे डोंगळे यांनी स्वतः आणि माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचं महत्त्व वाढवण्यासाठी किंवा सभासदांना हिनवण्यासाठी हा प्रकार केलाय का, असं आता सगळीकडून मत व्यक्त केलं जातं. एकंदरीतच हे जे वक्तव्य केलंय यावरनं गोकुळचं राजकारण तापल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यावर तुमच्या प्रतिक्रिया काय, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका.